नमस्कार मित्रांनो, मॅथच्या बेसिक कन्सेप्ट या सिरीजमध्ये आज आपण डिव्हिजन इन फ्रॅक्शन जे फ्रॅक्शनमधले जे क्वेश्चन डिव्हिजनमध्ये विचारले तर ते कसे सॉल्व्ह करू शकतो ते आपण पाहूयात. फॉर एक्झाम्पल 56 डिवायडेड बाय 2 हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर आपण कसं करूयात, 2 ने स्टार्ट करूयात. 2 1 जा 2. 2च्या टेबलमध्ये 5 आहेत का तर नाही. त्यापेक्षा लेस नंबर कोणता आहे, 4. किती रँकला आहे, 2. 2 2 जार 4. 5 - 4 किती होतं ते, 1. 1 ही संख्या आपण 6च्या शेजारी लिहूया. तर संख्या काय बनते परत, 16. 16 हा 2च्या टेबलमध्ये आहे का तर हो. किती रँकला आहे, 2 8 जार 16. म्हणजे 56 डिवायडेड बाय 2 याचा फायनल आन्सर काय झाला आपलं, 28. सेम वेने आपण 78 डिवायडेड बाय 3 करूयात. तर 3 ने 78ला भाग जातोय का तर हो. आपण देऊन पाहूयात. 3 1 जा 3. 3च्या टेबलमध्ये 7 आहेत का नाही. त्यापेक्षा लेस नंबर कोणता आहे, 6. किती रँकला आहे तो, 2. 3 2 जार 6. 7 - 6 किती होता ते, 1. 1 ही संख्या आपण 8च्या शेजारी लिहूयात. संख्या काय होती, 18. 18 3च्या टेबलमध्ये आहे का तर येस. 3 6 जार 18. ओके, म्हणजे फायनल आन्सर काय येतं आपलं, 26. अशा रीतीने आपण काय करू शकतो, फ्रॅक्शनचे डिव्हिजन सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन दिले आहेत, तुम्ही ह्याची सॉल्व्ह करा आणि ह्याचे आन्सर्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, मॅथच्या बेसिक कन्सेप्ट या सिरीजमध्ये आज आपण डिव्हिजन इन फ्रॅक्शन म्हणजे फ्रॅक्शनमधले जे क्वेश्चन डिव्हिजनमध्ये विचारले तर ते कसे सॉल्व्ह करू शकतो ते आपण पाहूयात. फॉर एक्झाम्पल 56 डिवायडेड बाय 2 हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर आपण कसं करूयात, 2 ने स्टार्ट करूयात. 2 1 जा 2. 2च्या टेबलमध्ये 5 आहेत का तर नाही. त्यापेक्षा लेस नंबर कोणता आहे, 4. किती रँकला आहे, 2. 2 2 जार 4. 5 - 4 किती होतं ते, 1. 1 ही संख्या आपण 6च्या शेजारी लिहूयात. तर संख्या काय बनते परत, 16. 16 हा 2च्या टेबलमध्ये आहे का तर हो. किती रँकला आहे, 2 8 जार 16. म्हणजे 56 डिवायडेड बाय 2 याचा फायनल आन्सर काय झाला आपलं, 28. सेम वेने आपण 78 डिवायडेड बाय 3 करूयात. तर 3 ने 78ला भाग जातोय का तर हो. आपण देऊन पाहूयात. 3 1 जा 3. 3च्या टेबलमध्ये 7 आहेत का नाही. त्यापेक्षा लेस नंबर कोणता आहे, 6. किती रँकला आहे तो, 2. 3 2 जार 6. 7 - 6 किती होता ते, 1. 1 ही संख्या आपण 8च्या शेजारी लिहूयात. संख्या काय होती, 18. 18 3च्या टेबलमध्ये आहे का तर येस. 3 6 जार 18. ओके, म्हणजे फायनल आन्सर काय येतं आपलं, 26. अशा रीतीने आपण काय करू शकतो, फ्रॅक्शनचे डिव्हिजन सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन दिले आहेत, तुम्ही ह्याची सॉल्व्ह करा आणि ह्याचे आन्सर्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा.